तर ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी संवाद साधलेला होता। त्यांनी याविषयी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही बघूया। तुम्ही घरातले ज्येष्ठ आहात, ठाकरे घराण्याशी इतके वर्ष संबंधित आहात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कुठल्या आठवणी सांगू शकता का? ज्यावेळेला हा इतका मोठा दुभंग तयार झाला होता त्यावेळेला बाळासाहेब काय बोलले होते आणि त्यातनं त्यांना काही आशा वाटत होती का त्यावेळेला की हे दोघेही भाऊ पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? हे सगळं आता या एवढ्या शॉर्ट मुलाखतीत मला सांगता येणं कठीण आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं मी एक छोटंसं पुस्तक लिहिणार आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे आणि ते पुस्तक साहेबांचे जे स्मारकाचं ओपनिंग आहे त्यावेळेस पब्लिश करायचा माझा विचार आहे। त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी उल्लेखनीय आणि सविस्तर मिळतील वाचायला। आणि तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आणि उद्धव ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। नेमकं काय म्हणाले राऊत तेही बघूयात। बघा, त्या अटी नाहीयेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये। हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये। ही अट नाहीये, ही लोकभावना आहे की ज्यांनी व्यक्त केली। माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं ही रक्ताची नाती आहे, मैत्रीची नाती आहे। आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला, इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा होता। ही शिवसेना अमित शहा यांनी तोडली। अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतःच चालवत आहेत, तो एसएनसी पक्ष। तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात थारा देता कामा नये। हे विंचू आहेत सगळे, तुम्हाला डंख मारतील, बघा तुम्ही। भेटीगाठी झाल्या तर काय झालं की अमित शहा नाही भेटतात। असं आहे की हे जे आहेत एसएनसी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात। माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे, ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत, अमित शहा ऐकत नाहीत, कुठेतरी मन मोकळं करायचं असतं, काय सांगावं, उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्रीच्या, बघावं माझं ऐकत नाही। जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं। हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला। बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ, राज ठाकरे माझे मित्र आहेत, राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत ना, ते तुम्ही नाकारणार आहात का? नाही। त्यावेळी आम्ही हवेत बोलत नाही आहोत। ही मुंबई, हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल, पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। अशी त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतली तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहात का? बघा, तुमचा पुढला प्रश्न, त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही। महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केली। राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एसएनसी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहे आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत। हे राज ठाकरे यांचा वापर करून
या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थाने करत आहेत हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसाला. दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवरून संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना जोरदार टोला लगावलेला आहे, तेही बघूयात. हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडू तर द्या, एकदा बसू तर द्या. हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना, मला वाटतं याची शक्यता कितपत आहे. नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला, अशा निधी होणार नाही. नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल ज्याच्यामुळे राजसाहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार.